बरं. सर्वात महत्वाचं सगळ्यांना आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला आता ही मीटिंग संपता संपता असा जोश येईल की इथून पुढे तुम्ही एके दिवस घरात बसू शकणार नाहीये. कारण कंपनीनं आपल्या दसरा, दिवाळी, येणारं नवीन वर्ष एवढ्या जोशमध्ये सुरुवात करतेय की आपल्याकडे बिझनेस स्ट्रॅटेजी त्यांनी भरपूर चांगली दिली आहे. आजपर्यंत जसा पाहिजे तसा बिझनेस लोकांना रन करता आला नाही किंवा चालला नाही म्हणा, किंवा लोकांना ते जमत नाही, काहीतरी अडचण येत राहते. तर ते कसं करता येईल त्याच्याकरता बिझनेस प्लॅन कंपनीने दाखवून दिलाय. आणि हे जर तुम्ही मनावरती घेतलं तर तुमचा बिझनेस ऑटोमॅटिक 30%, 60%, 75% ग्रोथ होऊ शकतो. जो अजिबात होत नव्हता तो क्वेश्चन मार्क तो आपल्या डोक्यामध्ये होते. प्रोडक्ट मुवमेंट होते, मला वेळ मिळत नाहीये, किंवा काय सांगूया आपल्याला की फायनान्शियल अडचणी येतात, घरात प्रॉब्लेम काहीतरी आहे. पण त्याच्यामध्ये एक पॉवर किंवा एनर्जी द्यायचं काम आजच्या मीटिंग मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचायला लागेल. तर सगळ्यात महत्वाचं, आत्ता कंपनी तुमच्याकरता ऑफर घेऊन नाही आलेली, तर एक बिझनेस स्ट्रॅटेजी घेऊन आली. बिझनेस स्ट्रॅटेजी आणि व्हर्सेस बिझनेस प्रमोशन. म्हणजे आपल्याला बिझनेस तर प्रमोट करायचं आहे, पण त्याच्यात एक बिझनेस स्ट्रॅटेजी लपली आहे. आणि ह्या रणनीतीवरती जर आपण चालायचं ठरवलं तर झालंय काय माहितीये का, की एक लक्षात घ्या की नॉर्मली एक रेल्वे आहे. रेल्वे कधीही रुळावरतीच धावते. रुळाच्या खाली आली तर काय होतं? रेल्वेचा ऍक्सिडेंट होतो. गाडी रोडवरतीच पळते, रोड सोडून गाडी पळत नाही. नदी नदीच्या मार्गातच वाहते. जर कसंही पाणी वाहिलं तर त्याला पूर म्हणतात. तसा प्रत्येक गोष्टीला एक सिस्टम असतं, एक चॅनल असतं. त्याच्या माध्यमातूनच आपलं लाईफ चालायला पाहिजे. ओके. ते सोडून जर आपण कुठेही पळत राहिलो, आपला फोकस क्लिअर नसेल, लक्ष क्लिअर नसेल, तर आपला बिझनेस घडणार नाही. त्यासाठी कंपनीने एक सिस्टम रन केली आहे. त्यामुळे कोणी काय सांगत असेल, नेमकं काय करावं, हा गोंधळ जर होत असेल, तर तो गोंधळ अजिबात डोक्यात न ठेवता कामाला सुरुवात करायची आपण सगळ्यांनी. आणि याच्या माध्यमातून आपल्याला आपोआप सगळा बिझनेस रन व्हायला लागेल. अवघड काहीच नाही. आता ही लक्षात ठेवा, जेवढी लोक आता आपल्याला 17 मिटिंगला दिसत आहेत, अजूनही ज्या लोकांना पटकन कॉल करता येईल, मिटिंगला बसू शकतील, अशी लोक बसवायला सुरुवात करा. कारण ही ऑफर एकट्याने करायची ऑफर नाही, ही ऑफर टीमनी करायची ऑफर आहे. त्याच्यामुळे हे प्रमोशन कसं रन होणार आहे, तर आता हे बिझनेस प्रमोशन रन करताना आपला पर्पज काय, बिझनेस करायचा हेतू काय, टू स्टॅबिलाइज द बिझनेस अँड टू क्रिएट द मोमेंटम. म्हणजे काय, की आपल्याला आपला बिझनेस स्थिर असायला पाहिजे. एखाद्या महिन्यात लोक 3,000 पीवी करतात किंवा नंतर काहीच करत नाही. काही लोक 30 तारखेला 3,000 पी ओढून ताणून करतात आणि परत 8 दिवस प्रोडक्ट मार्केटलाच कोणी नाहीये. तर तुम्ही मार्केटलाच नाही गेला, तर किंवा तुम्ही तुमचे 3,000 पीवी करायला 30 तारीख उजाडायला लागला, तुम्ही घरातलीच कामं सांगत अडकायला लागला, तर तुमचा बिझनेस कधी होणार नाही. सगळ्यात महत्वाचं एक मोमेंटम आला पाहिजे. ऑफर पुरतं काम करायचं नाही, 3 महिन्यापुरतं आपलं काम करायचं नाही, तर 3 वर्षाचं प्लॅनिंग करून उतरायचंय. आणि हा जर पर्पज तुमचा क्लिअर झाला, तर याच्याद्वारे फक्त 5 बेसिक आयडिया नीट लक्षात घ्या. या 5 बेसिक आयडिया म्हणजे माझ्या स्वतःच्या घरामध्ये किंवा मी स्वतः मंथली मला स्वतःला काय काय लागतंय, मला काय लागतं. मला लागतो आंघोळीचा साबण, दात घासायची पेस्ट, डोक्याला लावायचं तेल, ओके, ब्रश लागतो. ज्या गोष्टी मला लागतात त्या मला काय लागतात. माझ्या फॅमिलीमध्ये डिएक्सनचे कुठले प्रोडक्ट यूज केले जाऊ शकतात, मग चहा आला, मग कॉफी आली, मग कोकोजी आलं, किंवा राईस ब्रेन गोड तेल आलं. ओके. माझ्या घरामध्ये काय काय लागू शकते, 2 गोष्टींचा प्रश्न एका वहीच्या कागदावरती आपण लिहून काढा. मग ज्या गोष्टी मला लागतात, ज्या गोष्टी मी वापरणार आहे, माझ्या आजूबाजूला काही संभाव्य ग्राहकांची यादी आहे, 10 असेल, 20 असेल, 30 असेल. ते एक लक्षात ठेवा, दुकानदार दुकान टाकतो म्हणजे शेजारी माणसाने दुकान माझ्याकडे यावं असं त्याला कधी त्याला वाटतं, पण तो जातोच असं नाहीये. तसं तुम्ही तुमचं दुकान ओपन केलंय, तुम्ही असं समजू नका की लोक तुमच्याकडे येतील. तुम्हाला तुमचा बिझनेस प्रमोट करायला जावं लागेल. आणि मी कोण आहे, मी काय करतो, मी काय खातो, मी काय पितो, मला यातनं कसा बेनिफिट झाला, हे शेअरिंग आणि केअरिंग हे जर आपण करत गेलो, तर आपल्याला किमान ॲज अर्ली ॲज पॉसिबल कंपनी सांगते स्वतःचे 20 कंझ्युमर. मग तो कंझ्युमर म्हणजे ग्राहक कुठलेही प्रोडक्ट घेणार, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, ते ग्राहक मला तयार करायचे आहेत. आणि हे लक्षात ठेवा, हे बेसिक गोष्ट आहे. जर बेसिक गोष्ट मी फॉलो करत नसेल, याला कृपा करून किरकोळ समजू नका. कारण लोकांनी किरकोळ समजून त्यांचं आयुष्य किरकोळ झालंय. ओके. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतंय.
2,000 खर्चायला नसणार त्यांच्याकडं, किंवा मुलांना चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायला नसणार, स्वतः अजून रेंटच्या घरातच राहणार. हे का? सगळ्यांना आपण किरकोळ समजत गेलो आणि आपण किरकोळमध्ये भावात विकलो गेलो किंवा जमेना झाले. तर सगळ्यात महत्वाचे कंझ्युमरची यादी तयार करा. ते कंझ्युमर 2, 3, 4, 5 असतील. आणि याच्यातनं पण आता कंझ्युमर करण्यासाठी मला शिडस्टॉक तर पाहिजे. सीड स्टॉक पाहिजे. एक लक्षात ठेवा, माझ्या घरात येत्या 6 महिन्यामध्ये किती चहा लागतील, किती पेस्ट लागतील, किती साबण लागतील, 6 महिन्यातलं नाही सांगत मी. एका एका महिन्यात जे लागतं ते मी आणू शकतो. आणि एक दोन दोन चार दोन चार सेट मी घेऊ शकतो. हे जर मी केलं, एक 10,000 रुपयाचा स्टॉक आपण आपल्या घरात जर ठेवला, तर मी मंथली 10,000 रुपये कमवायची ताकद आणू शकतो. सगळ्यात महत्वाचं. आणि याच्याद्वारे येत्या 3 महिन्यामध्ये मी जे काम करतो, अशी काम करणारी मी जे काम करणार ह्या 3 महिन्यात किंवा या 2 महिन्यात, या 2-3 महिन्यात मी जे काम करणार तेच काम येणाऱ्या 3 महिन्यानंतर माझ्याकडे अशी 6 लोक तयार होतील, जे याच क्रिएट काम करण्यावरती चालतील. या 5 लोकांचा मंत्र नीट लक्षात घ्या. ह्या 5 बेसिक गोष्टी आहेत. एक, मी स्वतः काय वापरतो, माझी फॅमिली काय वापरू शकते, मी ग्राहक 20 तयार करू शकतो का, स्टॉक मला काय ठेवायचा आहे, आणि मी 3 महिन्यात स्पॉन्सर 6 लोक माझ्यासारखी डुप्लिकेट तयार करायचे. हे बेसिक तयार ठेवा. आता कुठले प्रोडक्ट विचारणार आहे तुम्ही? साबण विकू शकता ना. डेक्साचा साबण काय करतो, 155 रुपयाचा साबण आहे तो. 155 रुपयाचा ब्युटी सोप आहे. तुमच्या माहिती करता आता नवरात्र चालू आहे. 155 रुपयाचा सोप, पण भारतामध्ये ब्युटी सोपचं मार्केट आहे 80,000 करोड रुपये. म्हणजे कंटिन्युअस अॅन्युअल ग्रोथ रिपोर्ट पण सांगतो की वर्षी साबण 10% वाढतच चाललाय. आणि ब्युटी सोप मध्ये येतो, आपल्या साबणाचे प्रचंड फायदे आहेत. साबण विकला जाऊ शकतो, पण महिलांच्या पर्समध्ये 5-6 साबण पाहिजेत. शिडस्टॉक माझ्याकडे 5-6-10 साबणांचा पाहिजे असेल. नंतर टूथपेस्ट आहे आपल्याकडं. टूथपेस्ट तर आपल्याकडे 3 कॅटेगरीमध्ये 40 ग्रॅमची पेस्ट आहे, 6 ट्यूबचा बंच आहे. एक 75 ग्रॅमची आहे, एक 150 ग्रॅमची आहे. 40 ग्रॅमचं जे बंच आहे आपल्याकडं, हा ब्रंच आपल्याला एक छोटी पेस्ट 140 रुपये MRP आहे, तुम्हाला पडते 105 रुपयात. म्हणजे अशा पेस्ट, झेंडूबाम झाला, बर्नॉल झालं, आयडेक्स झालं, कैला जीवन झालं, पोट दुखतं झालं, ताप आला झालं, जुलाब झालं, सर्दी झालं, कशालाही चालते. हात पेस्ट झाला पाहिजेत. ओके. नंतर आयुर्वेदिक सिरीजचं मार्केट किती आहे? त्रिफळा, ब्राह्मी, गिलोय, अश्वगंधा, ब्लॅक क्युमिन, ह्याचं मार्केट 1.5 लाख करोडचं मार्केट आहे. आणि राईस ब्रॅन तेल, राईस ब्रॅन तेल प्रचंड चांगलं आहे. तुम्ही राईस ब्रॅन एखाद्या मॉलमध्ये जा, एखाद्या दुकानात जा, त्याला म्हणा सगळे राईस ब्रॅनचे ऑइल ती घेऊन ये माझ्याकडं. आणि त्याच्यावरती फक्त एक आकडा चेक करा, ऑरिझनॉल. ते असतं 800 ppm किंवा 1000 ppm. आपल्याकडे आहे 15,000 ppm. ट्रान्सपॅट फ्री, प्रिझर्वेटिव्ह फ्री, केमिकल फ्री. ओके. मग सगळ्यात महत्वाचं, हे 4 गोष्टी जर मला लागतं, कमी जळतं, कमी तेल लागतं, सगळ्यात महत्वाचं, आणि हेल्दी ऑइल. आता प्रत्येक घरात बीपीचा पेशंट आहे, शुगरचा पेशंट आहे, बीपीचा पेशंट आहे, शुगरचा पेशंट आहे, कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय. या गोष्टी आपल्याकडे घडणार नाहीत. ओके. आपली हेल्थ राहायला लागेल. आणि मग सगळ्यात महत्वाचं, आरोग्य सुधारते, पोट साफ होणार आहे, वेट लॉसला पण फायदा होतो, डायबिटीस कंट्रोलला येतो राईस ब्रँडनी. एवढे सगळे फायदे त्यातनं व्हायला लागतील. हे प्रोडक्टचं मला मार्केट तयार करायचंय. मार्केटला लोक आहेत. कंबुच्याचं केवढं मोठं मार्केट आहे. कंबुच्यामध्ये तुम्हाला वेट लॉस एक प्रचंड रिझल्ट आहेत. बद्धकोष्ठता, कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर पोटात इरिटेबल बावल सिंड्रोम, संडासमधनं रक्त पडतं, पोटात अल्सर होतात, इन्फ्लेमेशन, एनर्जी वाढण्यासाठी, डायबिटिक कंट्रोल होण्यासाठी, आणि हार्ट अटॅक कमी करण्यासाठी कंबुचा फायदेशीर आहे. कंबुचा पाचताना प्रत्येकाला किमान 3 महिने दररोज एक बॉटल प्यायला लावा. 2-4 बाटल्यात रिझल्ट दिसणार नाही. त्याच्यात सुद्धा प्रिझर्वेटिव्ह नाही, फ्लेवर नाही, आर्टिफिशियल कलर नाही. मार्केटमध्ये जे तुम्ही कोका कोला पिता, लिमका पिता, स्प्राईट पिता, माझा पिता, किती ऍसिडिटी आहे. ओके. किती प्रिझर्वेटिव्ह आहेत, किती कलर्स टाकलेत, किती साखर टाकली आहे. आपल्याकडे नॅचरल कंबुचा फर्मेंटेड टी पासून बनवलाय. हा लोकांना पाजा. आणि हे तुमच्या समोर एखादं किट दिसतंय ना, असं किट घ्या आणि लोकांना प्रमोट करायला सुरुवात करा. कारण बिझनेस किती मोठा आहे. भारतात राहतोय आपण, पुण्यात राहतोय आपण. कॉफीचं मार्केट 25,000 कोटी. बिझनेस रोटेट व्हायला पाहिजे, टर्नओव्हर तुमचा वाढायला पाहिजे. चहाचं मार्केट भरपूर आहे. हे सगळं मार्केट तुम्हाला मिळेल
या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आपल्याकडचा एक खरा खुरा रिअल डिस्ट्रीब्युटर लीडर झाला पाहिजे 20,000 PGPV देणारा. त्याला म्हणायचं रिअल लीडर आणि रिअल बिझनेस करतोय. त्यामुळं आजपासून याच्या पूर्वी जी लोक जॉईन होते, आज जे जॉईन होणार आहेत, त्यांचा उद्देश असेल की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये मी आणि माझी टीम 20,000 पर्सनल ग्रुप पीव्हीचा रिपोर्ट करणार आहे. म्हणजे माझ्या खाली स्टार एजंट, क्वालिफाईड स्टार एजंट करतो तो बोनस सोडून, क्वालिफाईड डायमंड करतो तो बिझनेस सोडून माझे 20,000 PGPV जेवढी झाडाची मुळं खोलवर जातात, रुंद मातीत पसरतात, तेवढं झाड वरती उंच जातं. सगळ्यात महत्वाचं. आणि मग हे झाडाची मुळं म्हणजे तुमची डाऊनलाईन, तुमचा नेटवर्क, आणि कुठून कुठून तुमचं पीव्ही शोषून घेत आहे. पीव्ही जेवढे वाढत राहतील तेवढं झाड वरती वाढायला लागेल, मग तुमचं स्टेटस वाढायला लागेल. स्टार एजंट, स्टार रुबी, स्टार डायमंड, डबल डायमंड, डायमंड, क्राऊन अँबॅसेडर. सगळा खेळ आहे जमिनीत मी किती गाडून घेतलंय, मी माझ्या नेटवर्कला किती वेळ देतो, मी माझ्या डाऊनलाईनच्या टीमच्या लोकांना किती तयार करतो, मी त्यांना किती एज्युकेट करतो, त्यांना बोनस बद्दल किती माहिती सांगतो. मी माझा वेळ, शेतकरी जेवढा जास्त वेळ रानात देतो तेवढी शेती जास्त पिकते. जेवढी पोरं अभ्यासात गाडून घेतात तेवढे शाळेत मार्क कमवतात. जेवढे कंपनीचे मालक कंपनी डेव्हलप करण्याकरता कंपनीमध्ये स्वतःचं जीवाचं रान करतात ते टाटा, बिर्ला, अंबानी होतात. मग माझं काय झालं? मी माझ्या डाऊनलाईन मध्ये गेलो का? त्यांना वाढवलं का? मी अनेक लोक तयार केली का? ह्याच्यावरती सगळा खेळ आहे. लक्षात ठेवा, खेळ आहे 20,000 PGPV करण्यावर. आणि हे जर 20,000 PGPV तुम्ही करू शकला तरी झाली मास्टर कॉपी, मास्टर पीस. आणि हा मास्टर कॉपी म्हणजे 20,000 PGPV करणारे डुप्लिकेट रिअल लीडर्स प्रत्येक लाईनला तुम्हाला उभे करायचे. आता हे तयार करताना कंपनीचा काय उद्देश आहे? कंपनीचा उद्देश आहे की तुमचे 20,000 PV तयार करणं. आणि सगळ्यात महत्वाचं, येत्या 9 महिन्यामध्ये तुमच्याकडनं अशा 12 लेग तयार व्हायला पाहिजेत. 12 लेग ज्या 20,000 PV तयार करतील. 12 लेख इंटू 20,000 PV झाले 2,40,000. आणि तुमचे स्वतःचे 20,000. हे जर तुम्ही करणार असाल, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन बिझनेस. ओके, सगळ्यात महत्वाचं, हे जर मी करू शकलो तर मला मंथली 40,000 रुपये चालू होतील. अगदी 9 महिन्यात. मी 9 महिने सोडले, 12 महिन्यात चालू होतील. 12 महिन्यात जर मला 40,000 रुपये येणार असतील तर मी 12 लोकांच्यावरती मेहनत का घ्यायची नाही? मला अजून माझं वय किती झालंय, माझ्या घरात मंथली 40,000 येण्याकरता काय तडफड चाललीय ही आपण बघतोय का? त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, मला जर 40,000 पर मंथ येऊ शकतात एकाच वर्षात, तर मी किती ताकदीने उतरलं गेलं पाहिजे. 40,000 रुपये जर तुम्हाला आता एखाद्या घराचा EMI द्यायचा असेल, 26 वर्षाचं लोन जर काढलं, तर ती प्रॉपर्टी असते 1.5 करोडची प्रॉपर्टी. म्हणजे माझी 1.5 करोडची प्रॉपर्टी फक्त एका वर्षात उभी राहू शकते. आणि हे करण्याकरता मला फक्त पाहिजेत 12 लाईनला 12 लीडर, जे मला 1.5 करोडचा बिझनेस माझा असोसिएट्स आहेत. एक लीडर देईल तुम्हाला 12 लाखाचा एक लीडर. मग आता मला सांगा, त्या लीडरवरती किती जीव टाकायला पाहिजे, त्याला किती तयार करायला पाहिजे. आपली स्वतःची मुलं तुम्हाला 12 लाख रुपये देतील असं मला एखादं सांगा बरं. एखाद्या वडिलांनी मला छाती ठोकपणे सांगा, हा पोरगा मला 12 लाख रुपये देणार आहे. पण तुमची एक डाऊनलाईन जर चांगली तयार झाली तर तुम्हाला 12 लाख आरामात देऊ शकते. एवढं सगळं घडू शकतं. मग तुमचा माझा उद्देश एकच राहिलाय, फेज 1 मोबिलायझेशन. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत एकच काम करायचे की माझ्या टीम मधून मी स्वतः 20,000 PGPV तयार करणारच. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि 20,000 PGPV एकदा तयार जर झाले तर ते तिथून पुढे दर महिना तयार होण्यासाठी किंवा तयार करणारे मी लीडर तयार करणार. इथून पुढे कंपनी फक्त 20,000 PGPV करणाऱ्या लीडरलाच ओळख देणार आहे. त्यांना एका क्लबमध्ये घेणार आहे. त्यांच्याकरता भरपूर ट्रिप, रिकग्निशन, गोवा ट्रिप, हॉटेलिंग, रेसिडेन्स हे सगळं कॅम्प 20,000 PGPV वरतीच चालणार आहेत. मग PGPV म्हणजे काय? सस्टेनेबल इम्प्लिमेंटेशन. म्हणजे एकदा का तुम्ही त्या लेवलला गेला की ते लेवल कधी सोडायची नाही. त्या लेवलला आपण कायम राहायला पाहिजे. आणि मग तो ऍक्सिलरेट द ग्रोथ ऑफ मोबिलायझेशन. म्हणजे मी एकदा जर स्पीडवरती गाडी गेली की ती गाडी स्पीडनी चालणार.
परत ती गाडी बंद पडेल, अडकेल असं काय नाव घेणार नाही. ही आहे नॅचरल प्रोसेस. या नॅचरल प्रोसेसच्या मधून याला म्हणतात एक कसला माहितीये का, स्नोबॉल इफेक्ट. आता स्नोबॉल म्हणजे काय? स्नोबॉल म्हणजे जर आपण कधी काश्मीर साईडला गेलो, स्वित्झर्लंडला गेलो, तर किंवा पिक्चर बघता तुम्ही, बर्फाचा जर मी बॉल केला मोठा आणि बॉल जर टाकून दिला उतारावरती, तर जेवढ्या स्पीडनी ते बर्फ घरंगळत जातं तेवढं बाजूचं बर्फ त्याला चिकटत जातं. आणि मग तुम्ही केला होता चेंडू, त्याचा झाला फुटबॉल, त्याचा झाला व्हॉलीबॉल आणि त्याचा झाला बास्केटबॉल. असं वाढत 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 ते मोठा दगड तयार व्हायला लागतो, ते बर्फ पडत जातं. तसं तुम्ही एकदा मार्केटमध्ये गेला, तुम्ही 20,000 पीजीबी करायला लागला, अनेक लिटर खाली तयार झाले, की कधी 2 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख पीवीचं रान उठायला गेले, स्नोबॉल इफेक्ट आपोआप सगळं व्हायला लागेल. पण घोडं पेंड खातंय कुठं? मी 3,000 पीवी एक तारखेला करत नाही, मी 20 कस्टमरच देत नाही, मी लोकांच्याकडे सांगायलाच जात नाही. आणि कारण सांगतो, सगळा खेळ अडकला आहे स्वतःवर. सगळ्यात महत्वाचं, स्वतःवरती मेहनत घ्या, हे नक्की घडू शकतं. आणि मग हे सगळं करण्यासाठी कंपनी मॅनेजमेंट, डॉक्टर लिम सगळं. मग यासाठी कंपनीने 3 कॅटेगरी केल्यात. 3 कॅटेगरी म्हणजे काय? जी लोक नवीन जॉईन होणार ते, किंवा जे इनॅक्टिव्ह झालेत म्हणजे जॉईन केले ते पण बंद पडलेत, ती पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी, जे 30 सप्टेंबर पर्यंत अजूनही त्यांच्या मागे स्टार एजंट स्टेटस लागलेलं नाही, 30 सप्टेंबर पर्यंत. आणि जे जुने आहेत अबोव स्टार एजंट, अशा 3 कॅटेगरी केल्यात. तर इथून पुढं आता मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची ऑफर प्रमोट करणार आहे. अजूनही 28 जणच मिटिंगला आहेत, अजूनही कॉलिंग करू शकता. ऑफर जर तुम्ही आता ऐकली तर तुमची झोप उडणार आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं. आणि कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा, नोटा मोजायला सुरुवात करा. फक्त इमिजिएट लोकांना कनेक्ट करा, आणि याचं रेकॉर्डिंग पण आपण लगेच पाठवू लोकांना, काय असेल ते. आता रफिक सरांनी आम्हाला सांगितलंय, आमची मीटिंग होती दुपारी 3 ते 4, 4 ते 5:30, मी तिथूनच पीपीटी तयार त्यांची कॉपी पेस्ट मारली. आणि मला वाटतं इंडियातले असं पहिलं लीडर असेल किंवा पहिलं शहर असेल जिथंही पीपीटी इमिजिएट रन होते. एवढं आपण ट्रान्सपरन्सी ज्या त्या दिवशी तुमच्यापर्यंत उतरवतोय. ओके, सगळ्यात महत्वाचं, तेवढा पट्टीतच तसाच जर बॉल उचलला गेला तर बराच खेळ होऊ शकतो. 2024 ग्रँड क्लोजिंग प्रमोशन, येणारा दसरा, येणारी दिवाळी, येणार 31 डिसेंबर, बरंच काहीतरी आपल्या घरी घेऊन येणार आहे. जे आतापर्यंत तुम्ही केलं ते सगळं सोडून द्या. काय झालं 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 नाही मला माहिती नाहीये, पण काय घडू शकतं ते बघा. तर आता डॅन्टा डँग पिक्चर आपण चालू करतोय. पहिला पिक्चर ओपनिंग, काय ओपनिंग आहे? जे लोक 1 ऑगस्टच्या नंतर जॉईन झालेत, 1 ऑगस्ट 2024, ओके, आणि जे 31 डिसेंबर पर्यंत जॉईन होतील, ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना, या सर्व लोकांनी दर महिन्याला 1,500 पर्सनल पीव्ही केले की त्यांना मिळणार एक स्पिरुलिना, 120 कॅप्सूलवाली, फ्री मध्ये. ओके. आणि जर त्यांनी 3,000 पीव्ही केले तर त्यांना मिळणार 2 स्पिरुलिना. एकीची किंमत 625 रुपये, दोघींची किंमत 1,250 रुपये. बोनस मिळणार, रिटेलिंगचे पैसे तुम्ही काम केले तर तुम्हाला मिळणार, ऍडिशनल तुम्हाला प्रोडक्ट पण मिळणार. सगळ्यात महत्वाचं त्यामुळं. आणि आता स्फुरणाची गरज, नवरात्र सुरू झाली आहे, महिलांचे 9-9 दिवस उपवास असतात, लोक पायात चप्पल घालत नाहीयेत, सगळ्यांना गरबा खेळायचा आहे, विकनेस आहे, कमजोरी, हिमोग्लोबिन उतरायला लागेल, उपवास तापास करतात. प्रत्येक लेडीजनी किमान दररोज 12, 14, 20 तुलना खायला सुरुवात करा, तुमची नवरात्र बिंदा जायला लागेल. ही पहिली ऑफर झाली. कोणाला ऑफर आहे ही? 1 ऑगस्ट नंतर जॉईन झालेले, 31 डिसेंबर पर्यंत जॉईन होणारे, या सगळ्यांसाठी दर महिन्याला 1,500 पीव्ही केल्या तर एक छोटी स्पिरुलिना, 3,000 पीव्ही केल्या तर 2 छोट्या स्पिरुलिना महिन्यात मिळायला लागतील. याच्यानंतर अजून गंमत काय, नवीन लोकांना तर मिळेलच, पण ज्यांनी तुमच्या अंडर माणूस जॉईन केलाय आणि त्यांनी जर 1,500 पीव्ही केल्या तर स्पॉन्सरला मिळणार एक साबण फुकट, स्पॉन्सरला. म्हणजे आता आपण समजू आपल्या मिटिंगला दर्शन आलाय, दर्शनच्या खाली काय लोक आहेत, ओके, आणि जे 1 ऑगस्टच्या नंतर जॉईन झाले, ती शोधून काढायची कोण आहेत ती, शोधून काढून त्यांनी जर 1,500 पीव्ही केल्या तर तुम्हाला एक साबण फ्री आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पॉन्सरला सुद्धा ऑफर सुरुवात केली आहे कंपनीनी. ही पहिली ऑफर झाली. याच्यानंतर गंमत बघा, आता पैसे किती मिळतील ह्याचं कॅल्क्युलेशन केलंय रफिक सरांनी. कॅल्क्युलेशन म्हणतं,
जर मी 1500 पीव्ही करतो तर साधारणपणे 1800 एसवी होतात. म्हणजे मला मिळतो 108 रुपये बोनस. दुसरं मला फुकट मिळणार आहे स्पिरुलिना 725 रुपयाची. तिसरं मिळणार आहे साबण 155 रुपयाचा. म्हणजे 888 रुपये तुम्हाला परत मिळाले. 888 रुपये जर तुम्हाला मिळतात तर फक्त 1800 एसवी वरती साधारणपणे तुम्हाला टोटल 49% पैसे मिळाले. म्हणजे आता जो माणूस आपल्याकडे जॉईन व्हायचा त्याला फक्त 6% पैसे मिळायचे, पण आता मिळतील 1500 पीओला 49% रिटर्न. कुठली कंपनी देणार आहे का? आणि जर त्यांनी 3000 पीव्ही केल्या तर त्याला 42% पैसे परत. तुम्ही 6% नाही, 9% नाही, 12%. तुम्ही स्टार एजंट पेक्षा नाही, स्टार डायमंड पेक्षा पैसे जास्त कमवताय फक्त 1500 पीव्ही करून, फक्त 3000 पीव्ही करून. ओके, ही तर गोष्ट झाली. पण जर तुम्ही एक सलग 1500 पीव्ही 3 महिने केल्या तर तुमचे 4500 पीव्ही होतात. पण कंपनी काय म्हणते, तुम्ही जर असं केलं, 2,000 पीव्ही जर केल्या दर महिन्याला आणि तुमचे जर 6000 पीव्ही झाले तर तुम्हाला छोटे स्पिरुलिना तर दिल्याच, पण एक मोठी जम्बो स्पिरुलिना पण देणार. कॅल्क्युलेशन करा दर्शन शेठ. मोठी स्पिरुलिना पण देणार. आणि जे लोक 6000 पीव्हीवर थांबणार नाहीत, 12000 पीव्ही करणार, त्यांना तर कंपनी कंबूच्या 16 बाटल्यांचा बॉक्स पण घरपोच देणार. ही आहे ऑफर धमाका 1 ऑगस्ट नंतर जॉईन झालेल्या लोकांसाठी. 31 डिसेंबर पर्यंत जे जॉईन असतील त्या सर्वांच्यासाठी. त्याच्यामुळं लिस्ट काढा माझ्या टीम मध्ये अशी किती लोक जी 1 ऑगस्ट नंतर जॉईन झाली किंवा मी ज्यांना आता जॉईन करू शकतो. त्यांना कंबूचा बॉक्स जाऊ शकतो, त्यांना मोठी स्पिरुलिना जाऊ शकते, 2-2 छोट्या स्पिरुलिना जाऊ शकतात. आणि स्पॉन्सरला प्रत्येकावरती एक साबण फ्री मिळायला लागेल. एवढंच नाही तर स्पॉन्सरनी, म्हणजे द स्पॉन्सर ऑफ न्यू जॉईन मेंबर विल बी गेट 1 ट्यूब गॅनोजी टूथपेस्ट पण त्याला फ्री मिळणार आहे. म्हणजे नवीन जॉईनिंग जर एखादा माणूस झाला तर त्याच्यावरती, म्हणजे 1500-1500 पीव्ही केल्या तर एक साबण, आणि नवीन जॉईनिंग वरती एक पेस्ट पण त्याला मिळेल. ही जर ऑफर क्लिक झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक साबण मिळणार, एक पेस्ट मिळणार. कोणाला? स्पॉन्सरला. त्याने काय केलं होतं, जे लोक पीव्ही करत होते त्यांना फक्त पीव्ही करण्यासाठी प्रमोट केलं. ही ऑफर झाली ऑफर नंबर A1, पहिली ऑफर. ही ऑफर कोणासाठी चालली होती? ही ऑफर चालली होती नवीन जॉईनिंग लोक आणि इनएक्टिव्ह लोक जे बंद पडलेत. म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या नावाच्या पुढे एक्सपायरी डेट आली आहे, एक्सपायर कोड. इनएक्टिव्ह मेंबर त्या लोकांना रिॲक्टिव्हेट करताना पण तेवढे पीव्ही तुम्हाला मिळायला लागतील किंवा ऑफर मिळायला लागेल. प्रमोशन नंबर 2, कोण? जे 30 सप्टेंबर पर्यंत स्टार एजंट झालेले नव्हते. ओके, या लोकांनी दर महिन्याला 3000 पीव्ही केल्या तर दर महिन्याला त्यांना मिळेल स्पिरुलिना मोठी फुकट फ्री, फ्री मिळणार आहे. स्पिरुलिना मोठी फ्री मिळणार आहे. आणि जे लोक 3 त्रिक 9,000 पीव्ही होतात पण सलग 3 महिन्यात जे 12,000 पीव्ही करतील, म्हणजे 4,000 4,000 4,000, त्यांना काय मिळणार? एक कंबुचाचा बॉक्स, 16 बाटल्यांचा बॉक्स फ्री. प्रमोशन नंबर 2 झालं. आता प्रमोशन नंबर 3 काय आहे? जे लोक ऑलरेडी स्टार एजंट झालेले आहेत, दर महिन्याला 5,000 पीव्ही करा, एक मोठी स्फुरना गिफ्ट घ्या. आणि तुमचे 3 महिन्यात 15,000 पीव्ही होतात. पण त्याच्याऐवजी जर तुमचे 20,000 पीव्ही जर झाले तर तुम्हाला मिळणार एक कंबूचा बॉक्स फ्री. कंबूचा बॉक्स फ्री आहे बिलो एसेला, एसेला आणि डायमंड लोकांना सुद्धा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं ऑफर अफलातून आलीये. दसरा मजबूत जायला लागेल. हे सगळे प्रोडक्ट तुम्ही जे ऑफरमध्ये मिळतात ते मार्केटला विकू शकता, त्यातून पैसे कमवू शकता, किंवा हे सगळे घरी प्रोडक्ट वापरू शकता. तुम्हाला विकत घेऊन घरी प्रोडक्ट अफोर्ड होत नव्हते, पैसे कमी पडत होते, ते घरी वापरा आणि तुमची तब्येत सुधारा. सगळ्यात महत्वाचं, इथं ऑफर थांबलेल्या नाहीत. अजून ऑफर काय माहितीये का? जे लोक कम्प्लीट 20,000 पीजीपीव्ही करतील, स्वतःचे 3,000 आणि ग्रुपमधनं 20,000 पीजीपीव्ही, त्यांना त्यांच्या महिन्याच्या बोनसमध्ये 1,000 रुपये एक्स्ट्रा वाढून मिळतील. तुमचा बोनस आला समजा 3,000 रुपये तर कंपनी देईल तुम्हाला 4,000 रुपये. तुमचा बोनस आला 10,000 रुपये, कंपनी वरतून 1,000 रुपये वाढवून लिहिणार 11,000 रुपये. त्यामुळे जेवढे 20,000 पीजीपीव्ही तुम्ही कराल, तुम्हाला तर आहेच आहे, पण तुमच्या टीम मध्ये खाली कोणी 20,000 पीजीपीव्ही केले तर त्याच्याबरोबर प्रत्येक माणसावरती तुम्हाला 500 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं. आता हे कसं कसे मिळणार? समजा इथं वरती तुम्ही आहे, ओके, आणि इथं तुम्ही आहे की बिझनेस, इथं क्वालिफायर तुम्ही आहात.
तर इथं क्वालिफाय तुमचा बिझनेस झालाय आणि हा जो तुमचा बिझनेस क्वालिफाय झालाय, या क्वालिफायर मध्ये तुम्हाला तर 1,000 रुपये मिळाले, ज्यांनी 20,000 पीजीपीव्ही केले त्यांच्याकरता. पण इथं खाली तुमच्या विड्थ मध्ये एका डायरेक्ट माणसाने केले, त्याच्याकडनं 500 मिळतील. दुसरा एक फर्स्ट जनरेशनला माणूस होता, पण त्यांनी काहीच नाही बिझनेस केला, पण त्याच्या खाली कुणीतरी 20,000 पीजीपीव्ही केले, आणि मधला 20,000 पीजीपी वाला कोणच नाही, तर डायरेक्ट ज्यांनी केले त्याला वरती जातील. त्याच्यानंतर इथे एक डायरेक्ट होता, आणि पहिला माणूस कामच करत नाही, पण त्याच्या विडीतला दोन वेगळे वेगळे आहेत. ओके, विडीत मध्ये पॅरल मध्ये आहेत. त्या दोघांनी केलं तर दोघांचे 500 500 वर जातील. असे जेवढे तुम्ही तयार करा 20,000 पीजीपी वाले, तेवढे पैसे आपोआप तुम्हाला वर जायला लागतील. हा एक बोनसचा फायदा आहे, सगळ्यात महत्वाचा ऍडिशनल. मग एवढंच नाही आता, तर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला उद्या जाऊन जे 20,000 पीजीपीव्ही तयार करतील त्यांच्याकरता जानेवारी नंतर, म्हणजे आता आपण काम करतोय गेले येणारे 3 महिने 20,000 पीजीपीव्ही तयार करण्यावर, स्पिरुलिनाची ऑफर घेतोय, कंबूच्या ऑफर घेतोय, मोठ्या स्पिरुलिनाची ऑफर घेतोय. या ऑफर पुरतं मर्यादित राहणार नाही. मग इथून पुढे कंपनी जे 20,000 पीजीपीव्ही करतात ते इलाइट ग्रुपमध्ये येतील. त्यांच्याकरता एक गोवा ट्रिप लागतेय, त्यांच्याकरता एक दुबई ट्रिप लागतेय, त्याच बिझनेस करण्यावरून. मग आता सगळ्यात महत्वाचं फेज नंबर 3 काय? फेज नंबर 3 मध्ये जो बिझनेस आपण 2025 मध्ये कंटिन्युअस करत जाणार, हाच बिझनेस जर मी 2026 मध्ये पण कायमस्वरूपी चालू ठेवला, तर कंपनी अशा लोकांना क्वालिफिकेशन फॉर क्लब मेंबरशिप देणार आहे. आणि क्लब मेंबरशिप, मग तुम्हाला जर क्लब मेंबरशिप कंपनीची मिळाली 2026 नंतर, तर सगळ्यात महत्वाचं, दर महिन्याला जे 20,000 पीजीपीव्ही करतील त्यांना दर महिन्याला 3,000 रुपयेचं गिफ्ट यायला लागेल. त्या गिफ्टमध्ये कंपनी वेगवेगळ्या वस्तू देईल. एक सॅम्पल इथे तुम्हाला दाखवलंय. असं दर महिन्याला मिळायला लागेल 20,000 पीजीपीव्ही करणाऱ्या लोकांना. त्यामुळे तुमचं काम एकच आहे. पहिली फेज आताची काय, 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये मला माझे 20,000 पीजीपीव्ही तयार करायला घ्यायचे. 20,000 पीव्ही जर मी करू शकलो, तर असे करणारे फेज नंबर 2 मध्ये मला माझ्या डाऊनलाईन मध्ये माणसं तयार करायची आहेत विड्थ मध्ये, आणि ही 6 लोक असतील. आणि फेज नंबर 3 मध्ये हे जे 6 लोक होते त्यांच्या माध्यमातनं मला बाकीची पुढची टीम वाढवत जायचंय आणि बिझनेस माझा सस्टेन करायचंय. हे जर मी केलं तर माझी ओळख मला व्हायला लागेल. आणि मी जर करू शकलो तर मी चॅलेंज देऊ शकतो समोरच्या माझ्या डाऊनलाईनला. ह्याच्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल, डुप्लिकेशन टीम मध्ये वाढायला लागेल, आणि तुम्ही रिअल नेटवर्कर व्हायला लागाल. मग खरा पैसा दिसायला लागेल. त्यामुळे सगळे कामाला लागूया. आणि ही आहे आपली एक कंप्लीट ऑफर तुमच्या सगळ्यांच्या करता. ही ऑफर मी आता तुम्हाला सांगितली. याच्याबद्दल कोणाला काय विचारायचंय, बिंदास विचारू शकता. आपण आता बोलायला सुरुवात करूया.